हॅलो, गुड मॉर्निंग. कधी-कधी ना आपल्या आयुष्यामध्ये बदलाची गरज असते. अगदी छोटे-छोटे बदल असतात, पण ते सुद्धा महत्त्वपूर्ण असतात. तर तसाच एक बदल मी केलेला आहे, तो म्हणजे सकाळचा जो नाश्ता असतो ना, तर तो प्रोटीनयुक्त घ्यायचा, असं मी ठरवलेलं आहे. कारण की बघा 40 नंतर थकवा खूप जास्त येतो, हातपाय वगैरे दुखत असतात. त्याचं खरं कारण असतं प्रोटीनची कमतरता. आपल्याला असं वाटतं की प्रोटीनची गरज फक्त जिमला जाणाऱ्या लोकांना असते, पण असं नाही. स्त्रियांसाठी सुद्धा प्रोटीन खूप आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 40 नंतर. कारण की आपल्याला बघा जाणवत असतं की आपल्याकडे आता पहिल्यासारखी एनर्जी नाही आहे. मसल्स असतात त्याची पॉवर कमी झाली आहे असं वाटतं. मेटाबॉलिझम स्लो झालं आहे, हाडं कमकुवत झालेत, हातपाय दुखत आहेत असं वाटत असतं. आणि त्यासाठी पुरेसं प्रोटीन घेणं गरजेचं आहे. तर दररोज आपल्याला किती ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं? तर जेवढं आपलं वजन असतं ना, म्हणजे जर आपलं वजन 60 किलो आहे, तर आपल्याला 60 ग्रॅम एवढ्या प्रोटीनची दररोज गरज असते. पण जेव्हा आपण नाश्ता बनवतो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करत. चला, आज हाय प्रोटीन सॅलड चणे आणि शेंगदाणे रात्रभर भिजत टाकलेले आणि सकाळी ते उकडून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि दही टाकलेलं आहे. आणि चवीसाठी काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे. आणि दहीसुद्धा टाकलेलं आहे. तर एवढी साधी सोपी रेसिपी आहे, पण त्यामुळे आपल्याला भरपूर प्रोटीन मिळणार आहेत. तर याच प्रकारे दररोज प्रोटीनयुक्त वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, तुमच्याशी शेअर करत जाईन. चला, तर अजून एक गोष्ट तुमच्या शेअर करायची आहे. तर मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे, तर तीच तुमच्याशी शेअर करायची आहे. आणि व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी साडी नेसलेली आहे. तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा ज्या कॉटनच्या साड्या असतात ना, तर त्या आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतात. आणि संध्याकाळी बाहेर जायचं होतं, तर म्हटलं चला तयार होणारच आहोत, तर हे सुद्धा शूट करून घेऊयात. तर आता मी चहा बनवते आणि चहा घेऊन झाल्यानंतर शॉपिंग काय केली तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता वुमेन्स डे पण जवळ आलेला आहे. नेहमीच आपण इतरांना गिफ्ट देत असतो, पण स्वतःसाठी मात्र कधी गिफ्ट घेण्याचा विचार करत नाही. तर यावेळेला मी ठरवलेलं आहे की या वुमेन्स डेच्या निमित्ताने स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं. म्हणजे अशी तर शॉपिंग आपण करतच असतो, पण स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो ना, तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. इथं मी तुम्हाला दाखवलं की किती एवढीशी साखर मी टाकलेली आहे. खरंच ती एक ॲड होती बघा बाहेरचं खाण्याचं. ती समोसा एक तुकडा खात असते आणि म्हणत असते, मैं यहाँ तुकडों में जी रही हूँ. खरंच आहे, 40 नंतर गोड पदार्थ, तळलेले पदार्थ सगळे विचार करून खावे लागतात. म्हणजे थोडक्यात जिभेवर कंट्रोल ठेवावा लागतो आणि तरच आपल्याला हेल्दी राहता येतं. चहा हवाच असतो असं काही नाही. मी कॉफी घेते, तुम्ही नेहमी बघता. पण या दोन्ही गोष्टींमुळे थोड्या वेळाकरता आपल्याला एनर्जेटिक वाटतं, हे खरं आहे. आता या गोष्टी पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत असं काही नाही. फक्त प्रत्येक गोष्टींना बॅलन्स ठेवता आला पाहिजे. चला, आता चहा घेऊन झाला आहे, तर तुम्हाला मी काही थोडीफार शॉपिंग केली आहे, तर ती दाखवते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी गावी गेलेली 4-5 दिवसांसाठी आणि तेव्हाच ही सगळी शॉपिंग केलेली आहे. खरं तर हा व्हिडिओ मी इथं बनवला आहे आणि त्याला व्हॉईस ओव्हर द्यायची अजिबात गरज नाही. पण बाहेरचा आवाज एवढा येतो आहे ना, म्हणजे बाजूला ना काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. एवढा आवाज येतो आहे की आता मला त्याला व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो आहे. तर मग अशी तुम्हाला म्हटलं की वुमेन्स डेच्या निमित्तानं मी हे स्वतःला गिफ्ट दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण शॉपिंग करतो ना, स्वतःसाठी काहीतरी घेतो, तर तेव्हा आपल्यातला जो हॅपी हार्मोन आहे डोपामाइन, तर तो जास्ती सिक्रेट होतो आणि त्यामुळं आपल्याला जास्ती हॅपी फील होतं. किंवा आपण बाहेरून कुठून तरी फिरून जरी आलो ना, तरीसुद्धा आपल्याला बघा एकदम हॅपी फील होतं. आता या गोष्टी मी दुकानातून घेतलेल्या आहेत. तर काही गोष्टींची जर समजा ऑनलाईन लिंक असेल तर तुमच्याशी शेअर करेन. तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट असते, ती म्हणजे साडी. आणि एवढी सुंदर साडी आहे ना, म्हणजे जेव्हा मी साडी घ्यायला गेले ना, तर त्याचा व्हिडिओ काही मी केला नाही, कारण खूप गडबड पण होती. आणि त्यांनी पहिल्यांदाच ही साडी मला दाखवली आणि मी लगेचच ती पसंत केली, बाजूला काढून ठेवली. त्याच्यानंतर मी 4-5च साड्या बघितल्या आणि सुरुवातीला ही जी साडी मी पसंत केलेली ना, तर तीच घेऊन आली. अगदी 15 ते 20 मिनिटात ही साडी खरेदी झालेली आहे. कलर किती सुंदर आहे बघा. हा जो कलर आहे ना, तर त्याने आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो येतो. एकदम डिसेंट दिसते ही साडी. तुम्हाला जवळून दाखवते. किती सुंदर कलर आहे ना. धूप छाव कलर आहे आणि बांबू सिल्क आहे. त्याने सांगितलं की ही बांबू सिल्क साडी आहे आणि त्याला पैठणीचे काठ आहेत. साडी घेताना मी आधी बघते की ती सॉफ्ट आहे का, म्हणजे ती ना इकडून तिकडून टोचली नाही पाहिजे. टोचणारी साडी असेल ना, तर आपल्याला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. तर हे बघा, हा याचा ब्लाऊज पीस आहे. ॲक्च्युली हा जो ब्लाऊज पीसचा कलर आहे ना, तर तशी साडी मला त्या कलरची साडी हवी होती, कारण तो कलर माझ्याकडे नाही आहे. पण याच्यामध्ये हे असे पेस्टलच कलर होते आणि पदरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि शिवाय त्याला ऑलरेडी गोंडे लावलेले आहेत. तर ज्या साड्यांना गोंडे नसतात ना, तर ते मी लावून घेते, कारण की मला तसे आवडतात.
आणि अजून एक गोष्ट की जी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती ती म्हणजे व्हिक्टोरिया मंगळसूत्र. आणि खूप साऱ्या इन्स्टा पेजवरती सुद्धा मी हे बघितलेलं आणि मुंबईतलं जे जयश्री कलेक्शन आहे ना, तर त्यांच्या पेजवर सुद्धा मी खूप सारी व्हरायटी याची बघितली होती. पण म्हटलं आता कराडला जातोच आहे त्या दुकानामध्ये जिथून मी नेहमी ज्वेलरी घेत असते, तर तिथे असेल म्हणून मी घेतली नव्हती. पण कराडला सुद्धा याची जास्ती व्हरायटी नव्हती. हे एकच होतं तर ते मला आवडलं आणि म्हटलं ठीक आहे आपण प्रत्यक्षात बघून ही घेतोय तर घेऊन टाकूयात. खरंच खूप सुंदर आहे हे. पण मला जसं हवं होतं जरा वेगळ्या प्रकारचं पेंडंट हवं होतं तसं तर नाही मिळालं. नेक्स्ट टाईम कुठे मिळालं तर मी नक्कीच घेणार. कारण की ही मंगळसूत्र ना दिसायला इतकी सुंदर नाजूक दिसत आहेत ना. आणि जेव्हा छोटे-मोठे असे प्रोग्राम असतात किंवा बाहेर आपण एखाद्या प्रोग्रामसाठी जात असतो ना, तर तेव्हा अशीच इमिटेशन ज्वेलरी आपण घालत असतो. आणि ऐन वेळेला जेव्हा प्रोग्राम असतो ना, तेव्हा आपल्याला आठवतं की आपल्याकडे ही गोष्ट नाही आहे असं. मग ऐन वेळेला ती आपण घेऊ शकत नाही. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथं तर अशा गोष्टी फारशा मिळतच नाहीत. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली असेल ना, तर तिथल्या तिथं ती घेऊन टाकायची. असं मी करते. अजून एक सुंदर प्रकार आलेला आहे मंगळसूत्रामध्ये रजवाडी मंगळसूत्र म्हणून. सोन्यामध्ये जर ते करायला गेलं तर बहुतेक 10-12 तोळा तरी सोनं लागेल. त्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरी घेतलेली बरी. कारण सध्या सोन्याचे रेट तर तुम्ही बघताच आहात. तर त्याच्यासोबत ह्या ज्या बँगल्स आहेत ना, तर त्या मात्र मी आधीच घेतलेल्या. पण हा असा एक सेट तयार झाला म्हणून मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी एकाच ठिकाणी एका बॉक्समध्ये ते ठेवलेलं आहे. असं ठेवलं की जेव्हा आपल्याला हवं असतं ना, तेव्हा सगळ्या गोष्टी एका जागी मिळतात. म्हणून तुम्हाला हे आता दाखवते आहे. तर हे मंगळसूत्र घेताना एक बघा की जेवढी तुमची हाईट असेल ना, तर त्याला सूट होईल असं घ्या. कारण जास्ती लाँग मंगळसूत्र चांगली नाहीत वाटत. आमच्या इथे प्रदर्शन होतं तेव्हा आलेली ही अशी व्हिक्टोरिया मंगळसूत्र खूप सुंदर सुंदर होती. पण खूपच लाँग होती आणि ही बऱ्यापैकी कॉस्टलीसुद्धा असतात. त्यासोबतच अजून मी 2 बँगलसुद्धा घेतलेले आहेत. खूपच सुंदर आहेत. म्हणजे तिथं त्यांची ऑफर चालू होती की जेवढ्या किमतीचं तुम्ही घ्याल तर तेवढ्याच किमतीचं कुठलीही गोष्ट असेल तर ती फ्री देणार होते. आणि ह्या बहुतेक ना गेरू फिनिशिंग असतं ना तर त्याच्यामधल्या आहेत. आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे. तरीसुद्धा बघा मी स्वतः तिथे जाऊन घेतल्या तरीसुद्धा मी घेताना एक साईज छोटी घेतलेली आहे. जरा अजून एक साईज मोठी असती तर मला इझिली काढघाल करता आल्या असत्या. आणि ह्या अशा बांगड्या थोड्याशा मोठ्या साईज असेल तर चांगली दिसते. म्हणजे ही पण होती आहे मला, पण जरा मोठी साईज घ्यायला पाहिजे होती. बँगलमध्ये मात्र खूप जास्तीची व्हरायटी होती त्यांच्याकडे. तर अशा प्रकारे भरपूरच शॉपिंग केलेली आहे मी. पहिले ना मी अशी नव्हती. थोडीशी जरी शॉपिंग स्वतःसाठी केली ना, तरी मनामध्ये ना एक गिल्ट वाटायचा. उगाच एवढे पैसे खर्च केले असं वाटायचं. पण खरं सांगू का, आता असं काही वाटत नाही. स्वतःसाठी काही गोष्टी घ्यायला हवेत हे आता पटतंय. म्हणजे आधी तरी ना मी स्वतःसाठी अजिबात पैसे खर्च करायचे नाही. म्हणजे इतपत की तुम्हाला एक किस्सा सांगते, की माझ्या मिस्टरांनी मला न विचारता व्हॅक्यूम क्लीनर आणलेला. तो पण एवढ्यासाठी की तेव्हा माझ्याकडे कामवाली नव्हती आणि मला धुळीची ॲलर्जी होती. तेव्हासुद्धा मी इतकी चिडचिड केलेली की कशाला एवढे पैसे खर्च केले म्हणून. खरं तर ती गरजेचीच गोष्ट होती, तरीसुद्धा असं वाटायचं. आणि हा एक ब्लाऊज मी शिवून घेतलेला. तर अशा प्रकारचे ब्लाऊज पीस मिळतात. तर माझ्याकडे जी पैठणी आहे म्हणजे ओरिजिनल पैठणी, तर तिचा ब्लाऊज तर खराब होऊन गेला. तर त्यासारखाच आता सेम टू सेम मिळणं तर अशक्य आहे. म्हणून मी त्याच्यावरती हा असा ब्लाऊज शिवून घेतला. तर तो बहुतेक ह्या साडीवरती जाईल असं वाटतंय. बघूयात मी ट्राय करून बघणार आहे. तर अशा प्रकारचे ब्लाऊज पीस सध्या मार्केटमध्ये मिळतात. तर ते तुम्ही घेऊ शकता आणि कुठल्याही साडीवरती ते मिक्स अँड मॅच करून आपण वापरू शकतो. तर ही अजून एक कुर्ती मी घेतलेली आहे. खरं तर लाँग कुर्ती घ्यायची नाही असं खूप वेळा ठरवते. पण मला अशाच कुर्ती आवडतात. आणि याचा कलर एवढा सुंदर आहे की खूपच आवडला मला. स्लीवलेस आहे म्हणजे आतमध्ये स्लीव्ज आहेत त्याला. स्लीवलेस मी शक्यतो नाही वापरत. पण या कुर्तीचा एकंदरीत लूक आहे ना खूप आवडला. जो पाठचा गळा आहे ना त्याला पाठीमागे या अशा नॉट्स आहेत. खूप छान दिसत होत्या. लाईट गेली बघा. आणि प्युअर कॉटनचं आहे. वॉश केल्यानंतर कलर जाईल का माहिती नाही. खरं तर मी तिकडे ना गाऊन घेण्यासाठी गेलेले आणि मी 3 गाऊन घेतले होते. पण बाहेर आल्यानंतर बघितलं की ही कुर्ती दिसली मला. मग मी एक गाऊन कॅन्सल केला आणि त्याच किमतीमध्ये ही कुर्ती घेतली. बरं आज मी ही साडी नेसली आहे ना, तर ही खूप दिवसांपूर्वी घेतलेली आणि वापरलीच नव्हती आणि तिला अजून बघा पिको फॉलसुद्धा करायचा राहून गेला आहे. पण आता म्हटलं चला व्हिडिओसाठी तरी एवढी नेसूयात. ऑनलाईनच घेतलेली आहे ही. लिंक मिळाली तर देईन. आणि इंडिगो कलर खूपच सुंदर वाटतो उन्हाळ्यामध्ये. कुर्ती असू देत किंवा साडी असू देत. तर आता हे 2 गाऊन घेतले तर दाखवते. साधेच आहेत पण तुम्हाला माझे गाऊन खूप आवडतात म्हणून म्हटलं हे पण शेअर करूयात. आणि उन्हाळ्यामध्ये गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटतं थोडेसे लूज असले की. तर हा एक साधाचाच आहे पण याच्या जे स्लीव्ज आहेत ना तर ते थोडेसे वेगळे आहेत.
बघा, आपण गृहिणी घरातच असतो, त्याच्यामुळे घरी वापरण्यासाठी नेहमीच जे काही कपडे आपण वापरतो, साडी असू देत, ड्रेस असू देत किंवा गाऊन असू देत, तर ते थोडेसे स्टायलिश आणि चांगल्या क्वालिटीचे असे घ्यायचे, म्हणजे आपल्याला सुद्धा दिवसभर फ्रेश वाटतं. म्हणजे आपण काय कपडे घालतो ना, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा आपला मूड असतो तर तो अवलंबून असतो. आणि कलरसुद्धा निवडताना एकदम फ्रेश कलरचे निवडायचे. तर हा एक गाऊन आहे, कॉलरवाला आहे आणि या कॉलरवरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि स्लीव्जवरती सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे. मी ना गाऊन घेण्याच्या बाबतीत खूप चूजी आहे. म्हणजे सगळीच शॉपिंग करताना मी तशीच आहे, पण त्यातल्या त्यात गाऊन घेताना ना थोडेसे वेगळे, फ्रेश, थोडेसे हटके असं घेण्याकडे माझा कल असतो. म्हणजे जरी आपण ते रोज वापरत असलो ना, तरी तेच तेच प्रकारचे वापरतोय असं नाही वाटलं पाहिजे. तर तुम्ही नेहमीच बघता की वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन असतात आणि तुम्हीसुद्धा विचारत असता. म्हणूनच म्हटलं हे तुमच्याशी शेअर करूयात. आता हे लोकल मार्केटमधून घेतले त्यामुळे याची लिंक काही मिळणार नाही, तरी पण मी ऑनलाईन बघते मिळते आहे का अशा टाईपचे गाऊन असतात त्याची. आणि नेहमी गाऊनचं मटेरियल आहे ना, तर ते एकदम सॉफ्ट असं बघून घ्यायचं. आणि आजची शॉपिंग थोडीशी खास आहे, कारण की मी ही यूट्यूबच्या पेमेंटमधून केलेली आहे. आणि खरंच जेव्हा आपण स्वतःच्या पैशाने असा खर्च करतो, तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.